मैदान कोणते ठेवा राणा, जीत हमारी होगी। तू कबड्डी में खेलेगा तो भी हारूंगा, क्रिकेट खेलेगा तो भी हारूंगा, तू अगर खो खो खेलेगा उसमें भी हारूंगा, तू अगर कुश्ती खेलेंगे तो ऊपर पटक के गिराऊंगा साले। ये सनी देओल का रोल में है अभी सब। ये कालिया, ये ताकत मजदूर की है। अगर हाथोड़ा उठा लेता है ना तो मुसीबत खड़ी हो जाती है। हाल अगर चला देता है ना तो जमीन भी फाड़ देता है किसान, जमीन भी फाड़ देता है किसान। खरं तर आज सभा सायन्स कोर मैदानावर होणार होती। आपण विनाकारण वाद वाळू नये म्हणून सभेचं मैदान जरी बदललं असेल पण निवडणुकीतलं मैदान आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही। 25-20 वर्षामध्ये आम्ही विनाकारण कोणासोबत राजकीय दृष्ट्या खटकून घेतलं नाही। आम्ही खटकून घेतलाय शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी। हे रफिक भाई आले आमचे पुण्यावरून, काय गरज आहे हो एवढी आत्मीयता? काय जिंकलं आम्ही, काय कमावलं आम्ही? मित्र, ज्याला 2 पायानं चालता येत नाही तो माणूस पुण्याहून येऊन आमच्या विजयासाठी मेहनत करतं, हे कमावलं आम्ही, हे कमावलं। तुमचा नेता मुंबईहून येतो पण आमचा कार्यकर्ता 2 पाय नसताना पुण्याहून येतो, लक्षात ठेवा। उधर नेताओं की गर्दी है और यहाँ कार्यकर्ताओं की गर्दी है। अरे खुर्च्या लावल्या असत्या तर मैदान कमी पडलं असतं। तुम्हाला माणसं बसायला भेटत नाही तर खुर्चीचं अंतर 10 फूट ठेवतात साले हो। काल त्यांनी असं प्लॅनिंग होतं का आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जावं, मारावं, कुठेतरी दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं। पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं। एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण ह्या जिल्ह्यात कधीच झालं नाही। 22 तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली। अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही, प्रहार शक्तीला ते मैदान दिलेलं आहे। 23 तारखेला सकाळी 8 वाजता सीओ गेले आणि सीओनं पूर्ण मैदान पाहिलं। तिथं रानाचा मंडप लागला होता। लगेच पोलीस आयुक्ताला नोटीस दिली। अत्याचार कसा असतं एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा अशा पद्धतीने दाखवल्या जात नाही, त्याचा बदला घ्यावा लागते म्हणून सांगतोय। मित्रो, हा लोकशाहीचा खून आहे। दिनेश बुबची सभा रद्द नाही केली, लोकशाहीवर घाला घातला आहे आणि जो भारताच्या लोकशाहीवर घाला घाला त्याला उपळून फेकण्याची ताकद प्रहार मध्ये आहे, लक्षात ठेवा। 23 तारखेला अधिकारी गेला, अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्ताला पत्र दिलं का तो रानाचा मंडप काढून टाका, कारण प्रहारला 23 आणि 24 ला मैदान दिलेलं आहे। आणि अतिरेकेचा मला वाटते हद ओलांडून टाकली। 23 तारखेला सकाळी मंडप काढा म्हणतं रानाचा आणि 23 तारखेला रात्री 7 वाजता आमची परवानगी नाकारतं आणि ज्याला नाकारली त्या बीजेपीला हे मैदान देतं। मित्र हो, हा इतका लहान विषय नाही आहे, हा एवढा सोपा विषय नाही आहे। अमित जी शहाना माहित आहे का मला माहित नाही, पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपलाच बेकार करण्याचं काम करत आहे, लक्षात घ्या। या राणामुळे आम्ही पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे प्रकरण झालं ना याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा।
अरे चंद्रशेखरजी बावनकुळे आम्ही सांगतोय अर्ज भराच्या अगोदर आणि हायकोर्टाचा निकाल लागाच्या अगोदर बावनकुळेजी असं म्हणतं का निकाल लागला आणि तो नवनीतजी राणाच्या बाजूने लागला. अरे 10वीतला पेपर फुटला आम्ही ऐकलं होतं आतापर्यंत, पण न्यायालयातला पेपर फुटताना पहिल्यांदा पाहिला निर्णय फुटताना. ही अराजकता नाही, हे कायद्याचं राज्य आहे. इथं कायदा जर पायधुळी तुडल्या जात असेल तर ते एखाद्या माणसाच्या खुनापेक्षाही मोठा अपराध आहे. इथं कायदाच तुटला असेल, कायदा जर चीर करून त्या कायद्याचा जर श्वास रोखला जात असेल, त्याच्या नळलीवर जर हात ठेवला जात असेल तर ते हात तोडण्याचं सामर्थ्य प्रहारमध्ये आहे. आम्ही तोडू. आणि 23 तारखेला यांनी आम्हाला 8 वाजता बंदी घातली. सांगितलं का अमित शहा सुरक्षेच्या माध्यमातून आम्हाला हे ग्राउंड तुम्हाला देता येणार नाही. अरे उद्या तुम्ही घरात घुसणार, सभा आहे म्हणून आमच्या. अरे आग आज इथं लागली, उद्या तुमच्या गावात लागू शकतं, लक्षात घ्या. ही लढाई आता दिनेश बुब आणि बच्चू कडूपुरती मर्यादित नाही आहे. एक कायदा तोडणारे लोक आणि एक कायदा पाळणारे लोक, आम्ही कायदा प्रेमी आहे म्हणून एवढ्या ताकदीने इथं आलो आहे, लक्षात घ्या. हे निवडणूक होऊ दे, मग तुला सांगतो काय असतं प्रहार म्हणून. तर हे अधिकारी जर आम्ही पाहतो एखाद्या पार्टीसारखे वागत असाल तर त्याची आम्ही खैर ठेवणार नाही. 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. ते काही आमच्यासाठी नाही, लोकहितासाठी आहे. आणि मग ह्या लोकहितासाठी आम्ही कधी माघार घेतली नाहीये. आणि तू आम्हाला नौटंकी म्हणतं. अरे आम्ही जर नौटंकी सुरू करून ना तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही साल्याला. मी भाग्यवान समजतो स्वतःला का एवढ्या ताकदीचा कार्यकर्ता या देशातल्या कोणत्याही नेत्याला भेटला नाही. आणि म्हणून हम आपके लिए मर भी सकते हैं, आपके लिए मर भी सकते हैं और आपके भलाई के लिए और ज्यादा जी भी सकते हैं. मित्र, या निवडणुकीनं पुन्हा कार्यकर्ता जागृत केला आहे, जिवंत ठेवला आहे. हिंदुस्थानाच्या निवडणुकीमध्ये एका इकडे नेत्याच्या भाषणाची गर्दी आहे, दुसऱ्या इकडे माझ्या कार्यकर्त्याची गर्दी आहे. आणि हे खऱ्या अर्थानं वेगळं लक्षण आहे या. म्हणून आपण सर्वांनी एकूण जाताना बरेच लोक आले नाही. काही पोलिसांनी मधात अडवलं कार्यकर्त्याला, येऊ दिलं नाही मुद्दामून. इकडे रंगबाजी सातत्यानं चालू आहे. आणि मग ही सगळी रंगबाजी धुवून काढायची असेल तर 26 तारीख महत्वाची आहे. मित्र, आम्ही पाहतोय आता आम्हाला चिठ्ठी आली, अमित शहा यांच्या बॅनरवर अजितदादाचा फोटो गायब आहे. ते प्रवीणजी पोटे आणि काय म्हणते निवेदिताताई चौधरी, बोंडे गिंडे 18 पगड मराठी त्याच्या सोबत आहे. आणि ते दणकावून सांगत आहे हम जितके लाएंगे. म्हटलं तुम्ही एवढी गुलामीत का स्वीकारता मला माहित नाही. पोटेंना बालकमंत्री म्हटलं तरी पोटे जोरजोऱ्यानं बोंबलून बोंबलतं, जोरजोऱ्यानं ओरडून राणाला निवडून आणा, राणाला निवडून आणा. तुम्ही जर इकडल्या स्टेजवर असते ना पोटे साहेब, मला खांद्यावर नाही तुम्हाला खांद्यावर घेतलं असतं. आखरी नावा गावात आणि पदात काहीच नसते. काही लोक असे म्हणत कि भाई इस बार पंजा को चलाना पड़ता. मुस्लिम एरिया में एक अच्छा कार्यकर्ता मिला, बड़े सिटी को क्यों नहीं चलाते? नहीं बोले वो बीजेपी का थोड़ा दिख रहा है. मैंने बोला, वो कार्यकर्ता ने बताया अरे एमआईएम वाले ने प्रवीण पोटे को वोट मारे, आधे नगर से थे मुसलमान के, उन्होंने भी बीजेपी के प्रवीण पोटे को वोट मारे. नहीं रफीक से रहमान भाई मारे ने, आधे मुस्लिम नगर सेवक ने नहीं मारे क्या अकबर भाई? मारे. तो इतना क्यों डरते हो राणा को? मैं अकेला काफी है ना, डरो मत.
आमची लढाई काही राणाच्या विरोधातली नाही आहे. राणा तर एका कोपऱ्यातला असा कुठेतरी बसलेला आहे, कसा लहानसा पिल्लू आहे तो. अरे हम चलते तो पूरा महाराष्ट्र हला देते हम. अरे आम्ही मंत्रही नाही घेतलं, मंत्रीपद मंत्रालय निर्माण केलेलं आहे. तू त्या नदीतला पाणी घेणारा एक लोटा है. हमने तो नदी पैदा की है यार. यहाँ तो नदी का निर्माण किया है, मंत्रालय निर्माण किया है. विनाकारण उठला सुटला बच्चू कडू शिवाय तुला दुसरं काही दिसत नाही. जास्त बोलत राहिला तर रात्री स्वप्नात येईन आणि चालला जाशील, काम काही वांदा होऊन जाईल. इतकं कोणाचं नाव घेणं बरोबर नाही आहे. चौसाळ्यातल्या शेतकऱ्यांना सगळ्या आमचे बाळासाहेब आहे काळमे पाय लावून पया लागले, यांना शेतकऱ्यांना हाकललं. आणि आता शेवटचे 2 दिवस आपल्याकडे आहे. कत्तल की रात है, गेम पलटाने वाली रात है. आणि आपल्या सर्वांना अतिशय जसं दिनेश भाऊनं सांगितलं का कुछ अफवाया आएंगी, पैसा वाटणार आहे. आम्ही उभं होतो त्या वसुताई आमच्याकडे विरोधात उभ्या होत्या, तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना एक म्हण काढली होती, आजीचा बटवा खाली करा आणि बच्चू कडूले निवडून आणा. मला तर एवढा आनंद आहे का एवढा पैसा रानाचा बाहेर येऊन राहिला, तो सामान्य लोकात चालला. म्हटलं जमलं बे बाबा, जीत गए आपण. जेवढा बेमानीनं कमावला होता उतना निकाल लो. पैसे गायब आणि खासदारकी गायब, दोन आहे. ते सगळ्यांनाच माहित आहे, ते काय सांगायला लागतं. ते एवढ्या दुरून सांगायला आले का तिकडे जे रॅलीत लोक आले ते 500 रुपये घेतले म्हणून. अरे तुम्हाला माहित नाही, हनुमान जयंतीची आता मिरवणूक निघाली आणि प्रॉम्प्लेट मध्ये काय छापलं होतं, मोटरसायकल घेऊन या आणि 1000 रुपये घेऊन जा. जाहीर छापतोय आणि कलेक्टर झोपलाय का तू? काही कारवाई नाही होत. त्या आम्हाला पत्र लिहितं का आचारसंहितेचा कोणताही भंग होऊ नये. आता काय अभंग लिहिला का त्यानं? हनुमानजीच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्याला 1000 रुपये घेऊन बोलावतोय. अरे राणा, त्याच्यातले पैसे नाही भेटले म्हणते अजून. तुम्ही गेले होते वाटते तिकडे. त्यामध्ये असं म्हटलं आहे, तुम्ही वाचा ते नीट. हनुमान जयंतीच्या रॅलीमध्ये मोटरसायकल आणा 1000 रुपये घ्या. हो, आम्ही हनुमान जयंती करतोय. फाटका माणूस खिशात पैसे नसताना 10-15 लोकांना जीव घालतं गावागावात. भक्तिभावना असते ना भाऊ, भक्तिभावना असतं. इथं भक्तिभाव गायब झाला, व्यवहार सुरू झाला. अरे हनुमानजीच्या रॅलीमध्ये तुम्ही 1000 रुपये लोक घेऊन बोलावत असाल तर हा कुठला धर्म आहे तुमचा? ही कुठली वर्तणूक आहे तुमची? अशा प्रकारचं चुकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्यावर खऱ्या अर्थानं आपण बोललो पाहिजे. आणि या सगळ्या कायद्याचा बाजार मांडल्यामुळं आम्ही 100 कार्यकर्ते सहित याचा निषेध म्हणून रक्तदान करून आम्ही निषेध करणार आहोत इरविनमध्ये. आणि पुऱ्या महाराष्ट्राला आम्ही संदेश देणार आहोत, असं जर कायदा तोडण्याचं काम कोणी करत असेल तर ते कोणी सहन करणार नाही. आम्ही रक्त सांडवणारे नाही तर रक्तदान करणारे आहे. आणि त्यासाठी फक्त निवडक 100 कार्यकर्ते आम्ही इरविनला जाऊ
आणि रक्तदान करून त्याचा निषेध करू. आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.